नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र 17 ते 24 तारखेचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तर 17 तारखेला सांगली, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव, अहमदनगरचा काही भाग, बीड, लातूर, नांदेड या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे 17 तारखेला. आणि आज पाऊस शेतकरी मित्र तसेच 17 तारखेला संभाजीनगर, लोणार, जालना, सांगली या भागात देखील पाऊस पडणार आहे. आणि इकडे पहिला असता अमरावती या भागामध्ये थोडाफार पाऊस पडायचा अंदाज आहे 17 तारखेला. हाच पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 18 तारखेला देखील अकोला, जळगावचा काही भाग, लोणार, संभाजीनगर, जालना, बीड, गेवराई, मालेगाव, पैठण, अहमदनगरचा काही भाग, सातारा, अकलूज, सांगली या भागामध्ये 18 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि इकडे पाहिला असता 19 तारखेला परत पुणे, मुंबई, पालघर, नाशिक, मालेगाव, संभाजीनगर तसेच अकलूज, बीडचा काही भाग, परळी, अंबेजोगाई या ठिकाणी, तसेच रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी 19 तारखेला एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. हाच पाऊस 19 तारखेला शेतकरी मित्र लातूर, नांदेड, बीडचा काही भाग, पुसद, लोणार, संभाजीनगर, जालना या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस 19 तारखेला होण्याचा अंदाज आहे. तसेच अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये, चंद्रपूर या भागामध्ये 19 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. 19 तारखेचा हा पाऊस शेतकरी मित्र लोणार, जिंतूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उमरखेड, पुसद या ठिकाणी जोरदार पाऊस राहण्याचा या एशियमचा मॉडेलचा अंदाज आहे. तसेच यवतमाळला देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि चंद्रपूर, बाकी ठिकाणी खामगाव, अकोला या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तसा अकोला, चिखली या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहणार. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र माधवगाव, परळी, अहमदपूर, लातूर, केज या भागामध्ये चांगला जोरदार होण्याचा अंदाज आहे. जामखेड, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, पंढरपूर आणि सांगली, सातारा या भागामध्ये 19 तारखेला. शेतकरी मित्र हा पाऊस 20 तारखेला कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, बारामती तसेच जेजुरी, दौंड, पुणे, खेड, इंदापूर, करमाळा, अहमदनगर या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे 20 तारखेला. आणि इतर ठिकाणी चिपळूण, रत्नागिरी, खोपोली, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी या ठिकाणी जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच श्रीरामपूर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार. संभाजीनगर, पैठण, जालना, बीड, केज, बारामती, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. लातूर या ठिकाणी देखील, तसेच लोणार, चिखली, वाशिम, अकोला, खामगाव या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. हा 20 तारखेला पाऊस राहणार आहे शेतकरी मित्र. 20 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस आहे. लोणार तसेच मेकर, वाशिम या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार. अकोला, अमरावती तसेच चंद्रपूर या ठिकाणी देखील, यवतमाळ या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस 20 तारखेला राहणार आहे. म्हणजे 19 आणि 20 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण ठिकाणी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आणि परत 21 तारखेला देखील विदर्भ साईड, यवतमाळ, आर्वी, वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पाऊस असा राहणार आहे. नागपूर, उमरखेडा, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. वावणी एकदम माती तुफान, तरी शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र पाहिला असता इकडं नांदेडला देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे. नांदेड, देगलूर, उदगीर ह्या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे. आणि लोणार, चिखली 21 तारखेला हा पाऊस शेतकरी मित्र
21 तारखेला तसेच बीड, केज, माजलगाव, जामखेड, बार्शी, करमाळा, इंदापूर, बारामती, विटा, तसेच दौंड, अहमदनगर या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा अतिजोरदार पाऊस राहणार आहे. सातारा, कराड या ठिकाणी देखील. कोल्हापूर, सांगलीला सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे. ते सर्वसाधारण ते जोरदार पाऊस. श्रीरामपूर, वैजापूर आणि मनमाडला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे 21 तारखेला. आज पाऊस शेतकरी मित्र परत 22 तारखेला देखील 22 तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात थोडंफार प्रमाणात पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तसेच 23 तारखेला देखील पाऊस राहणार आहे. 30 तारखेला काही जिल्ह्यात पाऊस राहणार आहे. पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये आणि इतर ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 24 तारखेला परत तो 17 ते 26 या दरम्यान नाशिक, पुणे, मुंबई, पालघर, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 150 ते 200 मिली राहण्याचा अंदाज आहे. तसेच अकलूज, सोलापूर, सांगली, लातूर, बीड 10 दिवसांमध्ये या ठिकाणी देखील 150 मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच अहमदनगर, संभाजीनगर, लोणार, नांदेड या भागामध्ये देखील 100 मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्या 10 दिवसात 17 ते 26 तारखेपर्यंत. तसेच पुसद, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया जसे इकडं पाहिला असता चांदवड, या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि कवर्धा या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस येत्या 10 दिवसात एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तिथे देखील 100 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. अमरावती, अकोला, तसेच जळगाव, अमरावती अकोल्याला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. जळगाव, मालेगाव या ठिकाणी सर्वसाधारण ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. परंतु खंडवा या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच नंदुरबारला देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.